आज मराठा समाजाच्या वतीने मातोश्री बाहेर आंदोलन केले। आंदोलकांनी उद्धव ठाकरेंची भेटण्याची मागणी केली। याबाबत ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी या आंदोलनात कल्याणचे भाजपचे पदाधिकारी सहभागी झाल्याचा गंभीर आरोप केले। कल्याण पश्चिमेकडील मोहने परिसरातील भाजपच्या पदाधिकारी या आंदोलनात असल्याचा देखील त्यांनी गंभीर आरोप केले। यावेळी बोलताना पालांडे यांनी हा भाजप पदाधिकारी मराठा समाजाचे देखील नाही अशी आंदोलन करत मातोश्रीला बदनाम करण्याचे काम भाजप करतंय। मराठा आंदोलन सुरळीत चालू आहे, त्याला गालबोट लावण्याचं काम भाजप करत आहे। हे पाप भाजपला विधानसभा निवडणुकीत फेडावे लागेल असे देखील त्यांनी सांगितले। मातोश्रीवर जे मराठा म्हणून आंदोलन गेलेले आहेत हे मुळात भाजपची पिल्लावळ आहे। कारण या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू शकतो, हा जो आहे हा आंदोलक आहे, हा मोहण्याचा भाजपचा पदाधिकारी आहे आणि तो विशेषतः तो मराठा समाज देखील नाही आहे। आणि हे सगळे भाजपचा कुटील डाव आहे। भाजप हे षडयंत्र करते, मातोश्रीला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मराठा आंदोलन जे सुरळीत चालू आहे त्याला गालबोट लावण्याचं काम हे भाजप पक्ष करतोय आणि हे पाप त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये फेडावं लागेल असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो।